मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठी खणाचं वस्त्र शिवायला घेतलंय. एक रील पाहिली होती. आपल्याकडे खणाचं कापड शिल्लक आहे लक्षात आलं आणि लगेच शिवायला घेतलं. आता शिवलंय कसं हे सांगते. ज्या गाडव्यावरती कलश ठेवून आपण पूजन करणार आहोत ना, त्याची उंची मोजून घ्यायची त्याच्या गळ्यापासनं आणि गळ्याची रुंदी मोजून घ्यायची आणि त्या पद्धतीनं मेजरमेंट करायचं. मी उंची घेतली होती 5 सेंटीमीटर म्हणजे कापडावरती रुंदी आणि गळ्याची साईज म्हणजे लांबी घेतली होती 25 सेंटीमीटर. कापडावरती पहिल्यांदा हाईट म्हणजे रुंदी मोजून घेतली 5 सेंटीमीटर आणि नंतर लांबी मेजरमेंट केलं आणि लगेच कट करून घेतलं. आता इतकी जास्त लांबी घेतली आहे कारण आपल्याला चुन्या पाडायच्यात कारण त्या फुगवायच्यात. अशा पद्धतीनं चुन्या पाडून घेतल्या. व्हिडिओची क्लिप शूट नाही झाली त्याच्यामुळं दाखवता नाही आलं. त्यानंतर यालाच थोडंसं डेकोरेशन करायचं म्हणून लेस लावून घेतली. आणि तयार झालं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठी लक्ष्मीची पूजा मांडायला हे वस्त्र. पहिल्यांदा शिवलंय, अख्खे 2 तास गेले पण दिसायला खूप छान दिसत होतं. रील पाहिली होती, 1 मिनिटाची होती, पण रिअलमध्ये 2 तास लागले. पण कष्टाचं फळ चांगलं मिळालं. दिसायला खूप छान दिसत होतं. आता याला लावायचं कसं हे सांगते. ज्या कलशावरती आपण पूजा मांडणार आहोत ना, त्याला असं बांधून घ्यायचं. त्याला दोऱ्याही शिवल्या होत्या आणि हे इतकं छान दिसतंय. घेर खूप छान आलाय आणि फायनल रिझल्ट हा असा काहीच आहे. व्हिडिओ कसा वाटला, शिवलेले वस्त्र तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.